नमस्कार सर्वांना। हा स्पेशल व्हिडिओ आहे त्या लोकांसाठी जे स्वतःला खूप हुशार समजतात आणि काहीही करून स्वतःला खरं सिद्ध करायचा प्रयत्न करतात। तोडून मरोडून कसं तरी उधारीचं घेतलेलं ज्ञान पाझळत असतात आणि काही करून त्यांना जिंकायचं असतं। येत जात काही नाही। ज्या क्षेत्रातले आपण आहोत ना त्याच क्षेत्रात काम करा, दुसऱ्यांच्या क्षेत्रात ढवळाढवळ करू नये। तर हे एक उदाहरण आहे फक्त की बऱ्याचदा यूट्यूबर्सला त्यांच्या व्हिडिओजवरती कॉपीराइट स्ट्राइक्स किंवा प्रायव्हसी कंप्लेंट्स येत असतात। आता उदाहरणार्थ माझ्या भरपूर व्हिडिओजला स्ट्राइक्स किंवा प्रायव्हसी कंप्लेंट लोक करत असतात। फेक स्ट्राइक मारा, फेक कंप्लेंट्स करा। त्यावेळेस यूट्यूब अशी एक स्टँडर्ड ईमेल तुम्हाला पाठवत असतो। त्याला तुम्हाला योग्य ते उत्तर द्यायचं असतं। जसं मी उत्तर दिलं या व्हिडिओमध्ये की मी कोणत्याही प्रायव्हसीचं व्हायोलेशन केलेलं नाहीये। ही माझी स्टँड अलोन लाईव्ह स्ट्रीम आहे। तरी देखील कोणाला ऑब्जेक्शन असेल तर मी माझा व्हिडिओ प्रायव्हेट करते। कारण कदाचित त्या व्हिडिओमध्ये काही बोललं गेलेलं असेल आणि मग नको उगाचच मानहानीचा दावा आहे ते, म्हणून मग जाऊ दे प्रायव्हेट करून टाकली मी। माझ्या स्वखुशीने प्रायव्हेट केली बरं का, नीट वाचा ईमेल। तरी सुद्धा यूट्यूबने मला रिप्लाय दिला मी प्रायव्हेट करून सुद्धा की तुम्ही कुठलंही व्हायोलेशन केलेलं नाहीये, आम्ही अभ्यास केला तुमचा व्हिडिओचा, तुम्ही हा व्हिडिओ ठेवू शकतात। काय उत्तर आलंय बघा, ठेवू शकतात। तरी सुद्धा मी प्रायव्हेट केला। बरेचदा पॉडकास्टला पण माझ्या मुद्दामून प्रायव्हसी कंप्लेंट्स दिल्या, जेव्हा की पॉडकास्टमध्ये प्रायव्हसी कंप्लेंट तीच व्यक्ती करू शकते जी इंटरव्ह्यूला आली होती। आता जी व्यक्ती इंटरव्ह्यूला आली आहे ती ऑब्जेक्शन नाही घेत आहे, पण दुसरं कोणतरी फेक प्रायव्हसी कंप्लेंट करत आहे। पण असंही मला ते पॉडकास्ट माझ्या चॅनलवर ठेवायचे नव्हते, कारण ते एका नको त्या व्यक्तीने ते गेस्ट आणून दिले होते मला आणि जबरदस्ती त्यांचे इंटरव्ह्यू स्क्रिप्टेड होते। बरेचसे स्क्रिप्टेड इंटरव्ह्यूज होते, त्यांना काही बोलण्यासाठी सांगितलं गेलं होतं आणि मला ते आवडलं नव्हतं किंवा आत्ता मला नको आहेत ते माझ्या चॅनलवर। म्हणून मी तिथे उत्तर दिलं यूट्यूबला की हे इंटरव्ह्यू मी केलेले आहेत, म्हणजे कंडक्ट केले आहेत, पॉडकास्ट आहे, गेस्ट व्यतिरिक्त कोणी प्रायव्हसी कंप्लेंट करू शकत नाही, तरीही मी व्हिडिओ प्रायव्हेट करत आहे। म्हणून समोरच्याला ईमेल गेली की व्हिडिओ प्रायव्हेट केला आहे। तर हा आहे समोरचा व्यक्ती ज्याने कोणी फेक प्रायव्हसी कंप्लेंट्स किंवा स्ट्राईक्स दिलेले आहेत। टोळी गँगचा नवीन लीडर। तर गँग लीडर तुझ्यासाठी गाणं कॉपीराइट स्ट्राईक लागणार गाण्याला, म्हणून मीच गाणं म्हणून दाखवते। ये है गधा गैंग लीडर कहता है कि दिल्ली जाकर मैं अपनी कौम की सारी मांगे मनवा कर आऊंगा, नहीं तो घास न खाऊंगा। ये गधा टोळी गँग का नया लीडर। कोण आहे हा गँग लीडर, याचं नाव काय आहे, पटपट पटपट सांगा। कोणी ऐकलेलं आहे गंगूबाई गाढवींची स्टोरी, निळं गवत? पटकन कॉमेंट करा। बाय बाय।